देख रहे हैं औरंगाबाद अपडेट और मैं हूं आपके साथ नेहा खान। बुलेटिन की शुरुआत करते हैं फटाफट न्यूज के साथ। साईराम मल्टी स्टेट अंबर शाखा में फ्रॉड मामले में 4 आरोपियों को जालना क्राइम ब्रांच ने गिरफ्तार किया है। घरेलू एलपीजी सिलेंडर होगा महंगा, 14 किलो वाला सिलेंडर 50 रुपए से महंगा। पेट्रोल और डीजल के दामों में 2 रुपए की बढ़ोतरी। मुंबई से वाराणसी जा रहे प्लेन में एक महिला का मृत्यु हो गया है। औरंगाबाद में इमरजेंसी लैंडिंग करवाई गई। पिशोर में एक कार और टैंकर के बीच भिड़ंत, इस हादसे में 5 लोग घायल हुए हैं। अब खबरें तफसील से। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी 134वीं सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति कार्यालय का उद्घाटन आज औरंगाबाद के पुलिस आयुक्त प्रवीण पवार इनके हाथों किया गया। इस वक्त समिति के सभी लोग मौजूद थे। उन्होंने कहा कि जैसे हमने ईद और रामनवमी शांतता से मनाई है, इसी तरीके से हम 14 अप्रैल भी बड़े ही शांति से और धूम धड़ाके से मनाएंगे। इस वक्त समिति के अध्यक्ष नवीन ओबेरॉय इन्होंने सबका शुक्रिया अदा किया। आज विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी 134वीं सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति कार्यालय का उद्घाटन औरंगाबाद के पुलिस आयुक्त प्रवीण पवार इनके हाथों किया गया। इस वक्त मार्गदर्शक बाबूराव कदम, कार्यक्रम के अध्यक्ष नवीन ओबेरॉय, कार्याध्यक्ष बालकृष्ण इंगळे, स्वागत अध्यक्ष शिवाजी कवड़े और बाकी उत्सव समिति के सदस्य मौजूद थे। आज से लेके 14 अप्रैल तक कार्यक्रम शुरू होने वाले हैं। विविध कार्यक्रमों के साथ हम विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी जयंती मनाने वाले हैं। 134व्या जयंती उद्घाटन जे कार्यालय आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत सिंग ओबेरॉय, मार्गदर्शक श्री बाबूराव कदम साहेब, स्वागत अध्यक्ष श्री शिवाजी कवड़े, कृष्णराज इंगळे, पृथ्वीराज पवार साहेब, अफसर खान साहेब, इब्राहिम पठाण, इकबाल सिंग, या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बंधूंनो आणि इतर सर्व मान्यवर, गेल्या मी 9 महिन्यापासून शहरामध्ये कार्यरत आहे। मी याच्यापूर्वी ग्रामीण लाडीशोला एसपी होतो 3 वर्ष, 2003 ते 5च्या कालावधीमध्ये, आणि याच्यापूर्वी मी मालेगाव आणि भिवंडी सारख्या संवेदन शहरामध्ये देखील 2-2, 3-3 वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे की कशा प्रकारे कोणत्या शहरामध्ये काम करायचं। शेवटी अनुभव असतो, अनुभवातून माणूस शिकतो, चुका करतो आणि चुकातून शिकतो। या सर्व याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण सगळी फार उत्साहात आणि जोमामध्ये सगळेजण एकमेकांच्या सर्व धर्मियांच्या सहकार्याने साजरी करणार आहोत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी पाहिलं की आपल्या शहरातील कुठल्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला अशांतता नको आहे। कारण की आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळी असेल, रमजान ईद आपला सण असेल, रमजान महिना असेल संपूर्ण, त्यानंतर होळी, रंगपंचमी झाली, त्याच्यानंतर गुढीपाडव्याची आपल्या मिरवणुका झाल्या, काल रामनवमी झाली। अतिशय शांततेत, सुव्यवस्थेत आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता, कारण की मी प्रत्येक वेळी पीस कमिटीची मीटिंग झाल्या, पोलीस स्टेशनला विविध बैठका झाल्या, सर्वांनी त्याच्यामध्ये सविस्तर सूचना दिल्या, आम्ही अडचणी ऐकून घेतल्या, परंतु याच्यामध्ये एकच आहे की 99% काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे। आम्ही काही केलं नाही, म्हणजे आम्ही फक्त 1% त्या ठिकाणी तुमच्यावरती उभं राहण्याचं आणि तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळेच ही शांतता आणि सुव्यवस्था आपल्या शहरात राहिलेली आहे। कारण मी बघितलं की गेल्या 20 वर्षामध्ये आपलं शहर 2003 ते आज 2025 मध्ये खूप बदललेलं आहे। आपल्या शहराचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे। कारण की मी म्हटलं तसं की आपल्याकडे आपण जे काही विविध कार्यक्रम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने साजरे करत आहात, कारण की खरोखरच की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता आणि आपल्या समाज बांधवांकरता जे कार्य केलेलं आहे, म्हणजे हे जगाच्या इतिहासामध्ये असं कोणी केलेलं नाही असं कार्य, त्यांचं एवढं महान कार्य आहे। आणि तुम्ही
मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालं आणि माझं लॉ झालेलं आहे. माझं एमपीएससी मध्ये सुद्धा आणि या स्पर्धा परीक्षेला माझा लॉ विषय होता. मी आज सांगायला मला अभिमान वाटतो की जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, माझा इंटरव्ह्यू देखील इथंच झाला सुभेदारीला. त्यावेळी मला राज्यघटनेबद्दल माहिती विचारण्यात आली आणि प्रियांबद्दल विचारण्यात आली. त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला प्रियांबल पाठ आहे का, तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे. प्रत्येक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला आपल्या राज्यघटनेचा गाभा म्हणजे प्रियांबल आहे, तुमची पाठ आहे का. मी म्हटलं माझी पाठ होती त्यावेळी, आता थोडीशी कालांतराने थोडी विसरले गेली. आज सुद्धा मला आठवतोय म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलिंगली रिझॉल्व्ह द कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू अ सोशल सॉव्हरेन रिपब्लिक अँड डेमोक्रेटिक, असं करून ते पुढे सगळं वाक्य रचना आहे. मी सगळी पाठ म्हणून दाखवली. म्हणजे मला त्यावेळी राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेबद्दल आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सगळ्या जगाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जी बनवली त्याचा खूप अभिमान वाटला. आज सुद्धा तुम्ही बघा म्हणजे शासन येतं जातं, राजकीय पक्ष येतात जातात, परंतु आपल्या लोकशाहीचा जो गाभा आहे तो फार मजबूत आहे. आणि ह्या मजबूत अशा आपल्या लोकशाहीमधून आपला देश, आपलं राज्य हे प्रगती करत आहे. कारण की प्रत्येकाला चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत, प्रत्येकावरती नियंत्रण ठेवलेलं आहे. कारण की एवढ्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून अशा प्रकारची राज्यघटना म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास देखील केलेला असेल, परंतु अशी अप्रतिम अशी ती म्हणजे संरचना आहे की त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की प्रियांबल आहे ती आपण वेगळ्या ठिकाणी अशी सन्मानाने लावलेली असते, तिचा आदर्श ठेवला जातो. त्याच्यावरून आपण म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांना काय वाटत होतं आणि आपण आपला देश कसा घडवत आहोत. मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये खूप प्रकारच्या अनेक अडचणी आहेत. शासन प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाहीये, परंतु आपण समाज बांधवांनी प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली, आपण एकमेकांना जर साथ दिली, समाज उपयोग जर असे काही वेगवेगळे कार्यक्रम केले, जसं ब्लड डोनेशन आहे, शिक्षणाची जबाबदारी घेतली, गरिबांना मदत केली, काही आणखीन बरेचसे वेगवेगळे असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण राबवत आहात सगळेजण. मला खात्री आहे की शेवटी माणूस कसा आहे की बाबा आंबेडकर साहेबांचं जे काही वाक्य आहे की कमवा, शिका आणि मोठे व्हा, संघर्ष करा. तुम्ही प्रत्येकाला जर एक शिक्षण देऊन जर एक कुटुंबात मुलगा उभा केला, ते अख्खं कुटुंब उभं राहतं. पूर्वी काळी तुम्हाला माहित असेल की एक मुलगा जर शिकला तर माझ्या घरात अशी पद्धत होती. माझ्या आजोबांनी माझे मोठ्या काकांना शिकवलं, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जाऊन शिकून आले. त्यांच्यामुळे माझ्या घरातले सगळे माझे काका आणि आत्या त्यांच्याकडे जाऊन शिकले मुंबईला. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, एक मोठा भाऊ शिकला की बाकी सगळे त्याकडे शिकायला जायचे. माझ्या वडिलांनी आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियाच्या मुलांना आणलं आणि त्यांना शिकवलं आणि त्यांना कुठं ना कुठेतरी नोकरी धंद्याला करता लावलं आणि मदत केली. आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची मदत ही सगळ्यांना करणं अपेक्षित आहे. आपले समाज बांधव असतील की समाजातील आपले मित्र परिवार वर्ग असतील, त्यांच्याकरता आपण काम केलेलं आहे. आणि मला खरोखरच अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये आपण सर्वजण, सर्व समाजाचे लोक असे एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण सगळेजण मनवणार आहात. येणारं जे आपले शहर आहे, तुम्हाला माहिती की टुरिस्ट कॅपिटल, मी सारखं सांगत असतो की टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे. आपल्याकडे येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. म्हणजे आपल्या शहराला कुठेही गालबोट न लागून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण की आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं जर भवितव्य जर बघायचं असेल तर हे आपल्या शहरामध्ये आहे. कारण की महाराष्ट्रातील इतर सगळे शहर जे आहेत त्याच्यात सॅच्युरेशन आलेलं आहे. आता तिथं काही प्रगती होऊ शकत नाही जास्त, इंडस्ट्रीज किंवा इतर डेव्हलपमेंट येणार नाही. आपलं शहर एअरपोर्टनी कनेक्टेड आहे, समृद्धीनी कनेक्टेड आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याकडे खूप मोठी प्रगती होणार आहे. मग अशा प्रगतीशील शहरामध्ये आपण राहत आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, मला खात्री आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे एकोपाने राहू, या ठिकाणची शांत आणि सुव्यवस्थित आपण अबाधित राहू आणि अशाच एकमेकांना सहकार्य करून जे काही सण आहेत ते चांगल्या प्रकारे साजरे करू. आपला जो सण आहे आता 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेबांची आपण जी जयंती साजरी करणार आहोत, ते अशी ते धूमधडाक्याने साजरी करू. सगळ्यांना आदर्शवत वाटेल असे काही विचार आणि संकल्पना पुढे ठेवून आपण या ठिकाणी मला बोलवलं, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व
सदस्यांचे, कमिटीच्या सदस्यांचे आभार मानतो. आणि आता ह्या 14 तारखेपासून आपण वारंवार भेटतच राहणार आहोत, परंतु पुन्हा एकदा आपण या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आचरणामध्ये आणू. कारण की विचार हा नुसतं पुस्तकात ठेवून का उपयोग नसतो. तो विचार जर आपण आत्मसात केला आणि त्याच्याप्रमाणे आयुष्याची आपण वाटचाल जर केली तर त्या विचाराला किती किंमत आहे, महत्व आहे, हे सगळ्यांनी आपण पाळूया आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आपण आयुष्यात चालूया. मला असं वाटतं की या शब्दांनी मी माझे भाषण जे आहे आटोपशीत करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हमारे नेता मनमोहन सिंह जी वगैरह नहीं है, बहुत दुख की बात है, क्योंकि मनमोहन सिंह वगैरह कमिश्नर साहब एक ऐसे शख्स थे कि सब शहर में सभी पार्टी के लोग, सभी पक्ष के लोगों को साथ में लेके चलते थे, ऐसे उनकी कमी महसूस होती है। आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर 134वीं जयंती सर्वपक्षीय कार्यालय का उद्घाटन हमारे शहर के पुलिस कमिश्नर परवीन पवार साहब इनके हाथों हुआ। हमारे अध्यक्ष नवीन ओबेरॉय, हमारे मार्गदर्शक बाबूराव कदम साहब, हमारे भाऊ पवार साहब, पठान साहब, गिल साहब, कईयूम हमारे युवा नेता, ताई हमारे कौड़े साहब और आए हुए सभी नौजवान साथी, बुजुर्गों, दोस्तों, सभी को सलाम अलैकुम और जय भीम, नमस्कार। आज हमारा शहर एक ऐतिहासिक शहर है और ऐतिहासिक शहर के अंदर होली, धुलंडी, गुड़ी पाड़वा, राम नवमी, सभी त्योहार हमारे पुलिस कमिश्नर साहब को मैं मुबारकबाद देता हूं कि उन्होंने जो हमारे शहर में सभी त्योहार बहुत अच्छे से सब समाज को साथ में लेकर चलने वाले ऐसे पुलिस कमिश्नर औरंगाबाद शहर को परवीन पवार साहब मिले हैं और पूरा उनका डिपार्टमेंट अलर्ट था। इन्होंने शहर के अंदर 2 बार फ्लैश मार्क निकाला, मैं उनको मीटिंग में भी मुबारकबाद दिया और आज इस ऑफिस के उद्घाटन से भी मैं उनको मुबारकबाद देता हूं। कमिश्नर साहब परवीन कुमार साहब, पवार साहब, जिनके नेतृत्व में हमारे शहर का पूरे जितने भी त्योहार हुए अमन और चैन से हुए, ऐसे पवार साहब, हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष पवार साहब, हमारे शिव जयंती के अध्यक्ष पवार साहब, हमारे मनमोहन सिंह के घर के और उभराय जो आज हमारे सर्वपक्षीय समिति के अध्यक्ष उभराय जी, विरोधी पक्ष माजी विरोधी पक्ष में अफसर खान जी, हमारे इंडियन साहब कार्यकारी अध्यक्ष गिल साहब और डॉक्टर ये हमारी बहनें और बागवान साहब, मेरी बहनें और भाई, ये उत्सव समिति 40 से 45 साल से पूरे शहर में अमन के साथ काम करती है और इसके हर समाज का आदमी जुड़े हुआ है। मराठा समाज से लेके मुस्लिम समाज और जितने समाज इस शहर के अंदर गोयना गोविंद में रहते हैं वो समाज इससे जुड़े हुआ है और इसका आनंद लेते हैं। और ये सामाजिक कार्य करती है समिति, और जिस तरीके से हमारी शिव जयंती हर भाव ने सब समाज को जुड़ा है, उसी तरीके से ये सार्वजनिक समिति ये काम करती है। समितियाँ बहुत होते हैं मगर सब एक समाज की, एक आदमी की, एक विचारधारा की समिति होती है। जैसा हमने कल प्रोग्राम रखा था सर्वपक्षीय सर्वधर्मी हिंदू मुसलमान भाई भाई सुरखुमे का प्रोग्राम, बाबूराव जी वगैरह सब पूरे प्रोग्राम में थे। कमिश्नर साहब का रामनवमी का बहुत बड़ा ये था, तो वो शांति से अल्लाह ताला ने इस शहर को अमन से रखा और ये 14 अप्रैल का जो 7 दिन का प्रोग्राम है ये अमन और चैन से होगा। इतना ही मैं बोलते हुए मेरा भाषण खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत, खुदा हाफिज। गौतम बुद्ध डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को वंदन करते हुए स्वर्गीय मेरे पिताजी सरदार मनमोहन सिंह जी ओबेरॉय, हमारे दादा प्रीतम कुमार शिवगांवकर जी, इनको नमन करते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की 134वीं जयंती के अवसर पर यहाँ पर मौजूद हमारे अधिकारी के रूप में जो एक डायनेमिक नेतृत्व इस शहर को मिला है, ऐसे हमारे आदरणीय कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब,
हमारे प्रमुख मार्गदर्शक जिनके नेतृत्व में पिताजी और दादा के बाद ये जयंती हमेशा चलती रहती है, ऐसे हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जी कदम साहब, कार्याध्यक्ष बालकृष्ण जिंगड़े साहब, मेरे पिताजी के अजीज दोस्त आदरणीय अफसर खान साहब, अजीज सहकारी आदरणीय इब्राहिम पठान साहब, जिनकी जुमलेबाजी हमेशा चलती थी, हंसी मजाक चलती थी, ऐसे हमारे पृथ्वीराज पवार साहब, इकबाल सिंह जी गिल साहब, वीनाताई खरे, शिवाजी कवड़े साहब, गयास बागवान। आज एक हमारे अजमल खान साहब हाल ही में उनका गुजर गए, उनकी कमी भी यहाँ हमें महसूस हो रही है, लेकिन उनके बेटे डॉक्टर अफजल खान उनके रूप में सर्वपक्षीय के बाबा साहब के विचारों को लेके जाने के लिए हमारे साथ शामिल हुए, उनका भी शुक्रिया अदा। हमारे सीपीआई के भगवान साहब, सलमा ताई, जानवी शेवगांवकर, छायाताई, गजलाताई, बंटी भाऊ, अखिल भाई, रेखा ताई, कविता ताई, सिरसाट ताई, जितेंद्र वाघमारे, कावड़े दादा, बबलू भाई, सभी लोग, जितेंद्र वाघमारे, अपने लुम्बिनी विकास के अध्यक्ष अजय भाई, लक्ष्मी भाई, तारा भाई, विमल ताई, बागुल जी, वानखेड़े सर, सभी का तहे दिल से, बंटी भाऊ, अजय चौरिया, सभी का तहे दिल से, प्रकाश दादा, सबका शुक्रिया अदा करता हूँ। नाम बोल रहा, माफी चाहता, समय की कमी थी। बबन खंडागड़े साहब भी आए। आज बाबा साहब के 134वीं जयंती के मौके पर सबसे पहले तो मैं हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब और म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने हमें भड़कल गेट पर काम चालू होते हुए भी सारी व्यवस्था करने का इंतजाम, बाबा साहब का पुतला उभारने का काम उन्होंने डिक्लेयर किया है। मैं उनका सबसे पहले तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। जाति पाति का भेदभाव जिसने मिटाया, मानवता का धर्म हमें जिसने सिखाया, वन वोट वन वैल्यू, सभी को एक समान लाने का काम जिसने किया, मैं सबसे पहले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की आपको तहे दिल से मुबारकबाद देता हूं। और आज उनका कार्यालय का उद्घाटन हुआ, आप सभी को मुबारकबाद देता हूं। साहब, ये जयंती बाबा साहब के नक्शे कदम पर, उनके विचारधारा पर सभी लोगों को एक साथ, सभी धर्मों के लोगों को एक साथ लेके चलने का काम करती है। 45 साल से ये जयंती सभी लोगों को एक साथ लेके चलने का काम कर रही है, आगे भी करते रहेंगी। ये हर साल की तरह मैं आपको वचन देता हूं साहब, हर साल बाबा साहब की जयंती शांति के मार्ग से धूम धड़ाके से होती है। तो इस साल भी सर्वपक्षीय सारी जिम्मेदारी लेते हुए इस जयंती का आपको वचन देती है कि ये जयंती हर साल की तरह शांति के मार्ग से निकलेंगी, धूम धड़ाके से निकलेंगी। और एक ही विनंती करूंगा साहब, परमिशन के लिए आजकल डॉक्यूमेंटेशन बहुत लगते हैं, आपका जो नेतृत्व हमें मिला है, सिर्फ आपसे उम्मीद करता हूं साहब कि वन विंडो परमिशन देने का आप काम करें, जिससे हमारे लोग त्योहार में धूम धड़ाके से त्योहार बनाए, बार बार पुलिस स्टेशन के चक्रा ना लगे इन्हें, ऐसा मैं आपसे अपेक्षा रखता हूं। और आप सभी को एक बात कहना चाहूंगा, बाबा साहब के विचारों पर चलना पूरी तरीके से तो नामुमकिन के बराबर है, लेकिन उनके विचार, उनके संघर्ष जो उन्होंने किया, उनके पद चिन्हों पर भी नाखून बराबरी भी हम चले, तो मेरा ऐसा मानना है कि हमारा सबका जीवन सफल होगा और बाबा साहब को विचार आगे लेके जाने का काम सर्वपक्षीय के माध्यम से हम करते रहेंगे, ऐसा मैं कहता हूं। और आप सभी लोग यहाँ मौजूद हुए, आप सभी का तहे दिल से आभार मानता हूं, पत्रकार और सभी महिला, बुजुर्ग भाई बहनों, और आप सभी का प्यार है जो मेरे पिताजी के बाद भी मुझे साहब उसी तरीके से आगे लेके जाने का काम कर रहे हैं। मैं फिर से सभी का एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन औरंगाबाद संभाजीनगर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार साहेब यांच्या हस्ते झालेले आहे।
आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. या प्रसंगी या समितीचे अध्यक्ष नवीन सिंग ओबेराय, कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे आणि स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे, त्याचप्रमाणे या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे संस्थापक अध्यक्ष गणेश उत्सवाचे आणि शिवाजी महाराज जयंतीचे पृथ्वीराज भाऊ पवार, इक्बाल सिंग गिल, आमचे अफसर भाई, त्याचप्रमाणे श्रीयुत इब्राहिम पठाण साहेब, अरविंद अवसरमल, आमचे राकेश पंडित, त्याचप्रमाणे आमचे रमेश दाभाडेजी, महिला मंडळाच्या सर्व विनाताई खरे, छाया जंगले आणि त्यांच्या सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या वर्षी 134वी जयंती साजरी करण्याचं आपण ठरवलं आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या समारोहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे ते आपल्या जिल्ह्याचे अतिशय तत्पर पोलीस कमिशनर आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते व सर्व सन्माननीय उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. या आज प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कैलासवासी मनमोहन सिंग ओबेराय यांनी त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना, सर्व पक्षातील लोकांना एकत्र घेऊन ही जी परंपरा चालू केलेली आहे आणि तीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे लाडके सुपुत्र नवीन ओबेराय यांनी या ठिकाणी ही वारसा आणि ही परंपरा चालू ठेवलेली आहे. त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि खरोखर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आणि सर्व समाजातील, सर्व पक्षातील लोकांना एकत्र बांधून आपल्या शहरामध्ये शांतता कशी आणता येईल आणि सर्व कार्यक्रम कसे उत्साहात पार पडता येईल या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे. त्या त्यांच्या ह्या कार्यक्रमास, उपक्रमास माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.